गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता चौथीचा क्लास घेणार आहोत. आता फक्त आपले 2 लेक्चर झालेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, जेवढे आपले घटक राहिलेले असतील चारही विषयांचे, त्यातला थोडा थोडा भाग जे आहे, थोडे थोडे आपण घटक मधले उदाहरण सोडवून घेणार आहोत. राहिलेले मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितले की एक्स्ट्रा जर प्रॅक्टिस चौथीचं गणितचं करायचं असेल तर अजून जेवढी उदाहरणं तुम्हाला सोडवता येईल तेवढी उदाहरणं तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे. आलं लक्षात? तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, लांबी, वस्तुमान व धारकता या घटकावर आधारित प्रश्न कसे विचारतात. आता आपण लांबी कशामध्ये मोजतो? लांबी किलोमीटर, मीटर मध्ये मोजतो. उदाहरणार्थ आता लांबी जर बघितला, त्याच्यामध्ये लांबीमध्ये आपल्याला काय असतं, मापन आपण करायचं. लांबी मोजण्याचे एकक आहे मीटर. लांबी मोजण्याचे एकक लक्षात घ्या. लांबी मोजण्याचे एकक, लांबी मोजण्याचे एकक हे मीटर आहे. लक्षात घ्या, मीटर हे लांबी मोजण्याचे एकक आहे. त्याच्यानंतर लांबी मोजण्याचे सर्वात लहान एकक, फक्त हाताचे समोर लक्ष द्या, लांबी मोजण्याचे सर्वात लहान एकक मिलीमीटर. मिलीमीटर लांबी मोजण्याचे सर्वात लहान एकक मिलीमीटर. लांबी मोजण्याचे सर्वात मोठे एकक किलोमीटर. किलोमीटर लांबी मोजण्याचे सर्वात लहान एकक म्हटलं तर मिलीमीटर, आणि लांबी मोजण्याचे सर्वात लहान मीटर तर किलोमीटर. म्हणजे लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक एकक मिलीलीटर, सेंटीमीटर आणि किलोमीटर. याच्यामध्ये मिलीमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर बघितला तर 1 मिमी. 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर बरोबर जर बघायला गेला तर 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर पुढे फक्त बघा, आणि 1 सेंटीमीटर बरोबर, 1 सेंटीमीटर बरोबर ह्याच्यामध्ये 1 मीटर होतं. 100 सेंटीमीटर, सॉरी, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, हे लक्षात ठेवा. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 200 सेंटीमीटर बरोबर 2 मीटर. 300 सेंटीमीटर बरोबर 3 मीटर. 400 सेंटीमीटर बरोबर 4 मीटर. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. आता इथून 1 किलोमीटर. आता इथून आपला पायवाट 1000 मीटर आपल्याला चालायला लागतं. आता 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. दोन गावातील अंतर 2 मीटर आहे असं म्हणतात. 2 किलोमीटर आहे. दोन गावातील अंतर 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर आहे. तर तर 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. आता सांगा, 7 किलोमीटर बरोबर किती मीटर? 7 किलोमीटर बरोबर 7000 मीटर. 7000 मीटर म्हणजेच वस्तुमान मोजण्याचे एकक जर बघितलं. आता पुढे बघा, आता वस्तुमान बघूया. आता हे झालं लांबीचं. लांबी मोजण्याचे एकक, प्रमाणित एकक मीटर, सर्वात लहान एकक मिलीमीटर, सर्वात मोठा किलोमीटर. 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. आपली लहान पट्टी असते बघा, पहिल्यांदा मिलीलीटर मिलीमीटर लिहिलेलं असतं. लहान 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, आणि 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. हे झालं लांबीचं. आता वस्तुमान. वस्तुमान वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे ग्रॅम. वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे ग्रॅम. वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे ग्रॅम. वस्तुमान प्रमाणित एकक किलोग्रॅम, एकक ग्रॅम अशामध्ये आपण काय करत असतो, मोजत असतो. आता ह्याच्यामध्ये आपण कसं मोजतो? वस्तुमान बरोबर 1 किलो द्या. 1 किलो ग्रॅम जर म्हटलं तर आपल्याला 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम हे लक्षात ठेवा. 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम हे लक्षात ठेवा. हे वस्तुमान मोजण्याचं एकक आहे.
आता म्हणता की नाही अर्धा किलो द्या, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. 1 किलो, 1 किलो साखर द्या म्हणते ना, 1 किलो म्हणजे 1 किलो, केजी म्हणजे किलो. 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. अर्धा किलो बरोबर 500 ग्रॅम. अर्धा किलो बरोबर 500 ग्रॅम. पाव किलो बरोबर, पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम. पाव किलो बरोबर 250 ग्रॅम. पाऊण किलो म्हणजे, पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम. पाऊण किलो बरोबर 750 ग्रॅम म्हणजे वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे तर ग्रॅम. आलं लक्षात? एक ग्रॅम आहे. आता 1 किलो, आता म्हणता 1 किलो साखर द्या. मग 1 किलो साखर म्हणजे 1000 ग्रॅम. ग्रॅम फक्त 1 किलो साखर म्हणजे 1000 ग्रॅम. अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम, 1000च्या निम्म. अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम, पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम. आता तुमच्या घरात म्हणतात बघा 100 ग्रॅम हे द्या, चहापूड द्या, 500 ग्रॅम द्या. असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी हे लक्षात आलं पाहिजे. 100 ग्रॅम म्हणतात म्हणजे 1 किलो म्हणजे किती, जर घरातल्याने विचारलं तर म्हणायचं 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम, पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम. मग वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे ग्रॅम. पुढे आहे धारकता. धारकताचे प्रमाणित एकक आहे लिटर. सगळे पातळ पदार्थ जे असतात ते आपण धारकतेत मोजतो. धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे लिटर. आता हे कसं मोजतो, आपण दूध आणायला जातो तर 1 लिटर दूध द्या म्हणतो. 1 लिटर दूध, 1 लिटर दूध ज्यावेळी आपण मागतो, चंचू पात्र तिथं असतं बघा, तर त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा 1000 ml. कधी निरखून बघितलं असतात. म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 ml. एक 1000 मिली लिटर. अर्धाचं पण असतं बघा, अर्धाचं पण असतं, 500 ml लिहिलेलं असतं. म्हणजे अर्धा लिटर बरोबर 500 ml दूध द्या. 500 ml म्हणजे अर्धा लिटर. 1 लिटर म्हणजे 1000 लिटर. अर्धा लिटर म्हणजे 500 लिटर. मग धारकता मोजण्याचे एकक आहे लिटर, लांबी मोजण्याचे एकक आहे मीटर, आणि वस्तुमान मोजण्याचे एकक आहे ग्रॅम. आलं लक्षात? लिटर आणि मिली लिटर मध्ये इथं कन्वर्ट केलेलं आहे बघा, लिटर आणि मिली लिटर मध्ये. पुढे आता ह्याच्यावरचे आपण प्रश्न बघणार आहोत. 1 मीटर बरोबर, हे पण लक्षात ठेवा वस्तू, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 मीटर. 1 किलो म्हणजे 1000, 1 किलो मीटर म्हणजे 1000 मीटर. हे लक्षात ठेवा. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ह्याच्यावरची उदाहरणं आपण बघूयात. आता पुढे लक्ष द्या. एका मुलीला ड्रेस शिवण्यासाठी 3 मीटर, बघा हा, आता सगळ्यांनी पुढे लक्ष द्यायचंय. एका मुलीला ड्रेस शिवण्यासाठी 3 मीटर 60 सेंटीमीटर कापड लागते. 3 मीटर 60 सेंटीमीटर कापड लागते. एका मुलीला ड्रेस शिवण्यासाठी 3 मीटर 60 सेंटीमीटर कापड लागते. तर 6 मुलींना ड्रेस शिवण्यासाठी किती कापड लागेल? एका मुलीला 3 मीटर 60 सेंटीमीटर कापड लागते, तर 6 मुलींना ड्रेस शिवायचा आहे. तर 6 मुलींना ड्रेस शिवण्यासाठी किती कापड लागेल असा इथं प्रश्न विचारलेला आहे. तर आपण काय करायचंय, एक ड्रेस शिवण्यासाठी 3 मीटर 60 सेंटीमीटर कापड लागतं. मग 6 मुलींना ड्रेस शिवण्यासाठी किती लागणार आहे? मग आपण काय करायचं, 3 मीटर आणि 60 सेंटीमीटर गुणिले 6 करायचं. गुणिले काय करायचं, 6 करायचं. आणि आपण काय करायचं, ह्याचं उत्तर काढायचं आहे.
तर बघा 6 गुणिले 0 0, कारण की कोणत्याही संख्येला शून्यला गुणल्यावर उत्तर शून्य येतं. 6 6 36, हातच्याला आले 3 साइन त्रिका 18, 19 20, साइन त्रिका 18. आता साइन त्रिका 18 इथे घ्यायचा आहे. हातच्याला आले 3 आलेले आहेत. साइन त्रिका 18 19 20 21, म्हणजे 21 मीटर. 21 मीटर 60 सेंटीमीटर कापड लागणार आहे. 21 मीटर 60 सेंटीमीटर एवढं आपल्याला काय करणार आहे, कापड लागणार आहे. आलं लक्षात? एका मुलगीला जर एवढं लागत असेल तर 6 मुलीला काय करायचं, ते मीटर गुणिले 6 करायचं. आलं लक्षात? पुढे गणित बघा. 70 लिटर रॉकेल मोजण्यासाठी 70 लिटर रॉकेल मोजण्यासाठी 500 मिलीलिटरच्या मापाने किती मापे होतील? 70 लिटर 500 मिलीलिटर, ml असले 500 मिलीलिटरच्या मापाने किती मापे होतील? आता 1 लिटरचं माप भरायचं असेल, 1 लिटरचं, तर माप भरण्यासाठी आपल्याला 500 मिलीलिटरची 2 मापं लागतील. 1 लिटरचं माप भरायचं असेल तर 500 मिलीलिटरची किती लागतील मापे? 2 मापे लागतील. 2 मापे का? तर 1000 मिलीलिटर बरोबर 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. 1000 लिटर बरोबर 1000 लिटर बरोबर 1 लिटर. मग 1000 लिटर मध्ये 500 500च्या 2 होणार आहे. मग आपल्याला काय म्हटलेलं, 70 लिटरचे 500 ml किती होणार आहे? मग 1 लिटरसाठी 2 मापे, मग 70 गुणिले 2 करायचं. 70 गुणिले 2 करायचंय. 70 गुणिले 2 किती येणार? 70 गुणिले 2 0 7 दुनी 14, 140 मापे येणार आहे. कसा प्रश्न विचारलेला आहे बघा. 70 लिटर रॉकेल मोजण्यासाठी 500 मिलीलिटरच्या मापाने किती मापे मोजावी लागतील? मग 1 लिटर बरोबर 500च्या 2 मापे होणार आहेत, कारण की 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. मग एका लिटरला 500 ml चे 2 मापे मोजायला लागणार आहेत. असं 70 लिटरला 70 गुणिले 2 करायचं, 140 मापे मोजायला लागणार आहे. पुढे बघा. एक तर 100 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? काढा उत्तर याचं. 100 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर बरोबर किती सेंटीमीटर? काढा बघू उत्तर. बघा आता 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 1000 मीटर बरोबर 100 मीटर बरोबर 100. मग 100 गुणिले 100 करायचं. 100 गुणिले 100 10,000 येणार. किती येणार? 10,000 सेंटीमीटर याचं उत्तर येणार आहे. 60 मीटरचे सेंटीमीटर किती? आता 60 मीटरचे सेंटीमीटर किती होतात सांगा. 7 मीटरचे सेंटीमीटर किती? 7 मीटरचे सेंटीमीटर किती होतात सांगा. 7 मीटरचे 700 सेंटीमीटर. 1 मीटरचे 100. 1 मीटरचे 100 सेंटीमीटर.
म्हणून 7 मीटरचे 700 सेंटीमीटर. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, धारकताचे उदाहरण सोडवायचं आहे. 1 लिटर बरोबर किती ग्रॅम, एक लिटर बरोबर किती मिलीलिटर, 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर सांगा बघू. 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर, 1 लिटर 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर, 1000 मिलीलिटर. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण धारकता वस्तुमान आपण हा घटक आता घेतलेला आहे चौथीसाठी. पुढे आहे कालमापन म्हणजे घड्याळ. कालमापन म्हणजे घड्याळ. त्याच्यामध्ये बघा 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, हे लक्षात ठेवा. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. आलं लक्षात? 60 मिनिटं म्हणजे 1 तास, 60 मिनिट म्हणजे 1 तास. 24 तासाचा 1 दिवस, 24 तासाचा 1 दिवस. 3600 सेकंद, 3600 सेकंद म्हणजे 1 तास. 3600 सेकंद म्हणजे 1 तास, लक्षात घ्या. 3600 3600 सेकंद म्हणजे 1 तास. 1 तास म्हणजे किती सेकंद विचारतात. 1 तास म्हणजे सगळे पुढे बघा, 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आता आपल्याला प्रश्न कसा विचारतात बघा, 6 तास 55 मिनिटे म्हणजे किती मिनिटे बघा. आता 6 तास 55 मिनिटे म्हणजे किती मिनिटे, म्हणजे किती मिनिटे. आता आपल्याला काय करायचं आहे, तासाचे रूपांतर आपल्याला काय करताना 60 न गुणायला लागते. तासाचं जर मिनिटात रूपांतर करायचं असलं तर आपल्याला 60 न गुणायला लागते. मग 1 तास बरोबर 60 मिनिटं. आता 6 तास म्हणलेलं आहे, पुढे बघा सगळ्यांनी. 6 तास 55 मिनिटाचे आपल्याला किती मिनिटे होतील टोटल, किती मिनिटे टोटल होतील. मग तासाचे मिनिटात रूपांतर करायचं असेल तर त्याला 60 न गुणायला लागते. मग 1 तासाचे 60 मिनिटे, 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग 6 तास बरोबर काय करायचंय, 6 गुणिले 60. का? कारण की 1 तासाचे 60 मिनिटे, मग 6 तासाचे 60 मिनिटे आपल्याला काढायचे. 6 गुणिले 60, 6 6 36, 360. आपण काय केलं, 60 गुणिले 6 केलं. 0 6 6 36 म्हणजे 360 सेकंद मिनिटं आलेली आहेत. काय आलेले, 360 मिनिटं 6 तासाची. फक्त 6 तासाची मिनिटं आलेली आहेत 360. आता आपल्याला काय करायचं आहे, ही 55 मिनिटं त्याच्यात ऍड करायचे, कारण वरची 55 मिनिटं आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. 5 6 6 आणि 5 11, 415 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 6 तास 55 मिनिटाची एकूण मिनिटे 415 मिनिटं आलेले आहेत. 415 मिनिटं कशी कळाली का, 1 तास बरोबर 60 मिनिटं. मग 6 तासाची मिनिटात रूपांतर करताना 60 करायचं. 60 गुणिले 6, 6 0 0 6 6 36 म्हणजे 6 तासाची मिनिटं किती झालेली आहेत, 360 मिनिटं झालेली आहेत. आणि वरची 55 मिनिटं अगोदर दिलेली आहेत, अधिक 55 करायचं. 5 आणि 5 11, 415 मिनिटं आपले उत्तर आलेलं आहे. 415 मिनिटं 6 तासाचे होतात. ओके, अशा प्रकारे उत्तर तुम्ही करायचं आहे. 3.25 तास अधिक 45 मिनिटे म्हणजे किती मिनिटे. 3.25 तास, 3.25 तास म्हणजे, आता 3.25 तास म्हणजे किती, तर 3 तास 15 मिनिटे. असं करून घ्यायचं. हा, विचारलं तर ते करून घ्यायचं.
3.25 तास अधिक 45 मिनिटे. गणित कसं आहे बघा. 3.25 तास अधिक 45 मिनिटे बरोबर किती मिनिटे. बरोबर गणित कसं आहे बघा. आता 3.25 तास म्हणजे काय, 3 तास 15 मिनिटे. हा, वरचे 45 मिनिटं दिलेले आहेत ते नंतर बेरीज करूया. आता 3 तासाचे मिनिटात काढूया आपण. मग मिनिटात काढण्यासाठी 60 न 3 ला गुणाला पाहिजे. आणखी 1 तास बरोबर 60 मिनिटं. 3 0 0 6 3 18 180 झालं. अधिक 15 मिनिट अधिक 3.25 तास अधिक हे 15 मिनिटे. हे 15 मिनिटे अधिक ते 45 मिनिटे. 45 अधिक ते 15 मिनिटे आपल्याला करायचं आहे. 5 आणि 5 10 शून्य हातच्याला आला 1. 8 आणि 2 10 14 240 मिनिटं आलेलं आहे याचं उत्तर. बरोबर 240. कारण की वरचे 15 मिनिटं आणि हे 45 मिनिटं आपण इथं ऍड केलेले आहेत. आता 2 दिवस म्हणजे किती मिनिटे म्हटलेलं आहे. मग एक दिवसामध्ये 24 तास असतात. 2 दिवसामध्ये 48 तास होणार. मग 48 गुणिले 60 करायचं आहे. म्हणजे 2 दिवसाचे मिनिटामध्ये आपल्याला मिळतं. आणि लक्षात म्हणजे काल आपण घड्याळ हा पाठ आता आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर दिनदर्शिका बघा. फक्त हाताची घडी घालून दिनदर्शिका पण महत्वाची आहे. दिनदर्शिका बघा. दिनदर्शिकेमध्ये फक्त हाताची घडी घालून पुढे बघायचं. फक्त बघा ह्याच्यामध्ये दिनदर्शिकेमध्ये एक दिवस, एका दिवसाचे 24 तास असतात. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. समजा लीप वर्ष आलं तर 366 दिवस असतात. लीप वर्ष कसं ओळखायचं. 4 अंकी संख्येच्या शेवटच्या 2 संख्यांना जर 4 न पूर्ण भाग जात असेल तर लीप वर्ष ओळखायचं. 30 दिवसाचे एकूण 4 महिने आहेत. 30 दिवसांचे कोणते कोणते तर एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर 30 दिवसांचे आहेत. 31 दिवसांचे 7 महिने जानेवारी मार्च मे जून जुलै ऑगस्ट ऑक्टोबर डिसेंबर हे एकूण 7 दिवस 31 दिवसांचे आहेत. आणि त्याच्यामध्ये 28 किंवा 29 दिवसाचा फेब्रुवारी हा एक महिना आहे. लक्षात. आता लीप वर्ष ओळखताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्ही काय करायचं आहे, त्या संख्येला आपण 4 न भाग जात असेल तर ते लीप वर्ष आहे. आता लीप वर्ष हे दर 4 किंवा 8 वर्षांनी येतं. लीप वर्षात दर 4 किंवा 8 दिवसांनी येतं. बघा लीप वर्षात दिनदर्शिकेत फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येतात. आता सौर वर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष, इंग्रजी महिने आणि ग्रेगोरियन म्हणजे मराठी महिने. आता 1 जानेवारीला जो वार असतो लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा जो वार असतो तोच वार 53 वेळा येतो. 1 जानेवारीचा जो वार असतो तोच 53 वेळा येतो. मात्र लीप वर्षात 1 किंवा 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात. आपण जर बघितलं नॉर्मल वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा 53 वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो. पण लीप वर्षामध्ये मात्र 1 व 2 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो. 1 व 2 तारखेचा वार हा 53 वेळा येतो. लीप वर्ष नसताना प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीला जो वार असतो त्याच्या मागील दुसरा वार वर्षाच्या स्वातंत्र्य दिनी असतो. लक्षात ठेवायचंय.
आता महिना आणि एकूण दिवस हे लक्षात ठेवा, महिना आणि एकूण दिवस. महिना, हा, महिन्याचे एकूण दिवस, हा, त्याच्यानंतर 5 वेळा येणारे वार, 5 वेळा येणारे वार. बघा आता फक्त समोर लक्ष द्यायचं आहे. 28 दिवसाचा वार, 28 तारखेला जो वार असतो, 28 तारखेला तो एकही वार 5 वेळा येत नाही. 28 तारखेला समजा गुरुवार असला तर तो कधीही 5 वेळा येत नाही. 28 तारखेचा वार कधीही 5 वेळा येत नाही. 29 तारखेचा वार, 29 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. 29 तारखेला एखादा वार आला तर तो 5 वेळा येतो. 29 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. समजा 29 तारखेला जर सोमवार असेल तर तो सोमवार हा पुढं 5 वेळा येतो. 30 तारखेचा वार, समजा, सॉरी, 29 तारखेचा वार नाही, 29 दिवसाचा महिना असेल, 29 दिवसांचा जर 28 दिवसांचा महिना असेल, तर 28 दिवसांचा महिना असेल तर एक सुद्धा वार 5 वेळा येत नाही. 29 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 29 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसांचा महिना असेल, 30 दिवसांचा महिना असेल तर 1 व 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. 1 व 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसांचा महिना आहे, उदाहरणार्थ जून 30 दिवसांचा आहे, तर जून मध्ये 1 व 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. तारखेचा वार 5 वेळा येतो. तुम्हाला आता कॅलेंडर सुद्धा दाखवणार आहे मी. बघा, 30 दिवसांचा वार 1 व 2 तारखेला 5 वेळा येतो. बघा कॅलेंडर दाखवणार आहे. आता इथं काय मी म्हटलेलं आहे, 31 दिवसांचा वार हा 1, 2, 3 तारखेला 5 वेळा येतो. 31 दिवसांचा, सॉरी, 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. म्हणजे आता हा 31 दिवसांचा महिना आहे, आलं लक्षात. मग 1, 2, 3 तारखेचा वार 5 वेळा येतो का बघा. रविवार आला का 5 वेळा, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे काय करायचं, 1 तारखेचा वार 8, 15, 22 आणि 29ला सारखा येतो 31 दिवसामध्ये. 2, 9, 16, 23, 30 दिवसांचा वार तोच येतो. 3, 10, 17, 24, 31 दिवसांचा वार सेम येतो. म्हणजे 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. आता 30 दिवसांचा बघूया. इथं पण बघा, 31 दिवसांचा महिना आहे हा. 1, 2, 3 तारखेचा वार 5 वेळा आला आणि तारीख तीच आहे बघा. 1, 8, 22, 29, 1, 8, 22, 29, 2, 9, 16, 23, 30, 2, 9, 16, 23, 30, 3, 10, 17, 24, 31. आता 30 दिवसांचा महिना बघूया. 29 दिवसांचा आलेला आहे. 29 दिवसांचा जर महिना असेल तर फक्त एकच 1 तारखेचा वार फक्त 5 वेळा येतो. तो पण तसाच आहे, 1, 8, 15, 22, 29. तेव्हा 1, 8, 15, 22, 29 हा एकच वार 5 वेळा येतो. 30 दिवसांचा महिना बघूयात. 30 दिवसांचा बघा, 30 दिवसांचा महिना जर बघितला तर 1 व 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. आलाच बघा इथं 1, 2 तारखेचे. 1, 2, 3, 4, 5 शुक्रवार आलाय. 8 तारखेला शुक्रवार, 15 तारखेला शुक्रवार, 22 तारखेला, 29 तारखेला. हे लक्षात ठेवा की 1, 8, 15, 22 तारखेला तोच वार येतो. 2, 9, 16, 23, 30ला तोच वार येतो आणि 3, 10, 17, 24, 31ला पण तोच वार येतो. म्हणजे 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसांचा महिना असेल
तर 1-2 तारखेचा वार 5 वेळा येतो. 29 दिवसांचा महिना असेल तर एकच वार 5 वेळा येतो. पुढे सगळ्यात महत्वाचं बघा. एका वर्षात स्वातंत्र्य दिन पण म्हणजे 15 ऑगस्ट, टिळक पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्ट. एका वर्षात बघा सगळ्यात महत्वाचं आहे, एका वर्षात स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट, टिळक पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्ट आणि बाल दिन 14 नोव्हेंबर व शिक्षक दिन 5 सप्टेंबर एकाच दिवशी येतात. आता जर म्हटलं जानेवारीमध्ये स्वातंत्र्य दिन जर सोमवारी आला असेल तर त्याच वर्षी बाल दिन कधी येणार आहे, तर त्याच वर्षी बाल दिन हा सोमवारीच येणार आहे. म्हणजे स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बाल दिन व शिक्षक दिन हे एकाच दिवशी एकाच वारी येतात. एकाच वारी येतात. एकाच वर्षात नाताळ 25 डिसेंबर, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, शाहू जयंती 26 जून आणि महाराष्ट्र दिन हे एकाच वारी येतात. म्हणजे समजा नाताळ हा शुक्रवारी आला तर गांधी जयंती पण शुक्रवारीच येते त्या वर्षात, शाहू जयंती पण शुक्रवारीच येते आणि महाराष्ट्र दिन सुद्धा शुक्रवारीच येते. लक्षात. तर आपण बालिका दिन 3 जानेवारीला साजरा करतो. बालिका दिन काय करतो, 3 जानेवारीला साजरा करतो. बालिका दिन 3 जानेवारीला साजरा करतो. याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. मराठी राज्यभाषा दिन 27 फेब्रुवारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासाठी करतो. महाराष्ट्र दिन 1 मे, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, नाताळ 25 डिसेंबर, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. विज्ञान दिन 28 फेब्रुवारी, बाल दिन 14 नोव्हेंबर, डॉक्टर हे चाचा नेहरू यांच्या जन्मदिनी आपण साजरा करतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला आपण साजरी करतो. आलं लक्षात. तर आपल्याला अशा प्रकारे ही जी गणित दिलेली आहेत त्या गणितानुसार जर हे बघा एक प्रश्न आलेला आहे, शिक्षक दिन जर सोमवारी असेल तर त्याच वर्षी बालदिन केव्हा असणार आहे. शिक्षक दिन जर सोमवारी असेल तर बालदिन 14 नोव्हेंबर. तर अशा प्रकारे आपण करायचं आहे. पुढे बघा. नाणी व नोटा. नाणी व नोटा एकदम सोपा घटक आहे. नाणी व नोटामध्ये 4 रुपये म्हणजे किती पैसे, 4 रुपये म्हणजे किती पैसे, तर 400 पैसे. सोपे घटक जास्त उदाहरण घेणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, 1 रुपये म्हणजे 100 पैसे, 1 रुपये म्हणजे 100 पैसे, 2 रुपये म्हणजे 200 पैसे, पाव रुपया म्हणजे 25 पैसे, पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे. त्याच्यानंतर पाव हजार म्हणजे 1000 रुपये म्हणजे पाव हजार म्हणजे 250, पाव हजार म्हणजे 250 रुपये. अर्धा हजार म्हणजे 500 रुपये, अर्धा हजार म्हणजे 500 रुपये. पाऊण हजार म्हणजे 750 रुपये, पाऊण हजार म्हणजे 750 रुपये. 1 हजार म्हणजे 1000 रुपये. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शेकडेवारी बघा. समोर फक्त लक्ष द्यायचंय, शेकडेवारी घेऊन आपण इथंच थांबायचं. शेकडेवारी. आता शेकडेवारी म्हणजेच काय, तर 100 आपण शेकडा 100 असं म्हणतो. उदाहरणार्थ आता 92
ती शेकडा म्हणजे किती, 92चा शेकडा टक्के म्हणजे किती. आता जर हे चिन्ह येतं हे शेकडेवारीच असतं, टक्के म्हणजे 100%. म्हणजे 92ला 100% किती, 92ला 100% किती येतं असं चिन्ह. मग तुम्हाला शाळेत मार्क देताना सुद्धा टक्केवारी देतात बघा, 70%, 80%. म्हणजे 100 पैकी एवढे मिळाले तुम्हाला, 100 पैकी 92. आणि लक्षात, 100 पैकी 92 आपल्याला गुण मिळालेले असतात. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे टक्केवारी जर काढताना, आता प्रश्न काय विचारलाय, 150च्या 60% काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा 60% काढला तर मूळची किंमत किती. आता 150चा काय म्हटलेला आहे, 60%. आता 150चा 60%, 150चा 60% म्हणजे 90. म्हणजे 150 गुणिले आपण 150 वजा 60 केलेला आहे. आता 90चे आपल्याला काय करायचं आहे, 60%ने काढायचं आहे. म्हणजे 150 वजा 54, अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, हे उदाहरण सोडून ह्याचं टक्केवारीमध्ये रूपांतर काढायचं आहे. टक्के म्हणजे शेकडा, लक्षात ठेवा 100 असा येतो. आता शेकडेवारीची खूण कशी आहे, शेकडेवारीची खूण टक्क्यामध्ये अशी येते. शेकडा म्हणजे 100, शेकडा म्हणजे किती, 100, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला फक्त बुद्धिमत्तेचे थोडे घटक राहिलेले आहेत. ते बुद्धिमत्तेचे घटक आपण काय करायचे आहेत, पुढच्या आपल्या लास्ट लेक्चरला शिकायचं आहे. ओके. आता थोडेच दिवस परीक्षेला राहिलेले आहेत. मराठीचे पाठांतर, गणितचं जेवढे जास्तीत जास्त उदाहरणं सोडवता येईल तेवढे तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, थँक्यू.